जय जय रघुवीर समर्थ। अति आदरे सर्वही नाम घोषे, गिरी कंदरे जाईजे दूरी दोषे। हरी तिष्ठतु तोषला नाम तोषे, विशेषे हरा मानसी राम पीसे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्री राम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 92 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये आमच्यासारख्या प्रापंचिकांना खरं तर आम्हाला वीट या प्रपंचाचा यायला हवा, या आमच्या चाललेल्या एक प्रकारे निरंतर रहाट गाडग्याचा यायला हवा, पण होतं भलतंच त्या सच्चिदानंद स्वरूप आनंद स्वरूप असलेल्या भगवंताचा आम्हाला वीट येतो। आणि प्रपंच जो खऱ्या अर्थाने मिथ्या आहे, त्याचं कुठलंही फलित असं रूप आम्हाला प्राप्त होत नाही, मात्र त्याच्याविषयी आमचा निरंतर उत्साह राहतो। म्हणून समर्थ म्हणतात की मना वीट मानू नको रघुनायकाचा, नको रघुनायकाचा वीट मानू म्हणा। अति आदरे बोलिजे राम वाचा, न वेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा। त्या रामनामाचा जय घोष कर, बोलायचं झालं तर रामनामाविषयी बोल। या वाणीला निरंतर रामनामामध्येच तू रत ठेव। समर्थ वारंवार या जीवाला रामनामाचं महत्व, त्याची महती सांगत आहेत। या रामनामामध्येच तो नामी सामावलेला आहे, तो भगवंत सामावलेला आहे। तो निश्चित आपण जेव्हा नाम घेतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येऊन उभा राहतो। आज कदाचित या चर्मचक्षूंना त्याचं दर्शन घडत नसेल, कारण हे चक्षु अनंत दोषांनी भरलेले आहेत, अनंत विकार या चक्षूंमध्ये सामावलेले आहेत। त्यामुळे समर्थ आम्हाला त्यावरती हा उपाय सांगतात। अति आदरे सर्वही नाम घोषे, गिरी कंदरे जाईजे दूरी दोषे। असू दे आज आम्ही दोषांनी युक्त असलो तरी, आज आम्हाला कदाचित हा राम जो या नामामध्येच सामावलेला आहे, त्याच्याशी जो संलग्न आहे, त्या रामाचं आज आम्हाला दर्शन होत नाहीये, त्याची अनुभूती येत नाहीये, आम्हाला त्याचे अनुभव येत नाहीयेत, काही हरकत नाही। पण तुम्ही एक काम करू शकता ना, तुम्ही ते राम नाम या संत वचनांवर विश्वास ठेवून घ्यायला सुरुवात करा। कसं घ्या? अति आदरे, अत्यंत आदराने घ्या, कारण तिथं तो राम निश्चित आहे, निश्चित आहे, निश्चित आहे। खात्री बाळगा। समुझत सरिस नाम अरुनामी, प्रीती परस्पर प्रभु अनुगामी। माझे गोस्वामी तुलसीदास म्हणतात की खरं तर नाम आणि रूप हे यांमध्ये भेद नाहीच, ते दोघेही सारखेच आहेत, साधर्म्यच आहे। पण प्रीती परस्पर प्रभु अनुगामी, या दोघांची परस्परांवरती इतकी प्रीती आहे नामाची आणि त्या सगुण रूपाची, की नाम घ्यायला लागलं की त्याचं रूप त्याचं अनुगमन करू लागतं। तुम्ही नाम घेता तेव्हा तो प्रत्यक्ष तुमच्या डोळ्यासमोर येऊन उभा राहतो। पण हे नाम घेत असताना आम्हाला आज त्याचं दर्शन होत नाही, हे देखील तितकंच सत्य आहे। याचं कारण आपण स्वतःच
आपल्या जर चित्त प्रवृत्तींचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपले हे डोळे कसे आहेत. बघा, मनु आणि शत्रुपाने नैमिषारण्यामध्ये अनंत वर्ष या भगवंताची नामस्मरण रूपी उपासना केली आणि त्या अनंत काळाच्या तपश्चर्येनंतर भगवंत हा मनु आणि शत्रुपाच्या नेत्रांचा विषय झाला. बघा, तो नेत्राचा विषय होऊ शकत नाही असं नाही, तो निश्चित होऊ शकतो, पण त्यासाठी तेवढी तपस्या मनु शत्रुपाने केले. या चित्तवृत्तींचं जणू काही संपूर्ण उच्चाटन केलं, त्या भगवत दर्शनाकडे वळवल्या. ही संपूर्ण चित्तशुद्धीच या भगवंताला सगुण रूपामध्ये खाली खेचून आली आणि मग त्या मनु शत्रुपाला या डोळ्यांच्या आधाराने भगवंताचं दर्शन झालं. बरं, त्यामुळे भगवंत हा माझ्या नेत्रांचा विषय होऊ शकतो. खरं तर समर्थांनी पुढे जाऊन आम्हाला सांगितलंय की जगी पाहता चर्मचक्षीन लक्षे, पण त्याच समर्थांनी लगेच पुढच्या ओळीमध्ये सांगितलं की जगी पाहता ज्ञानचक्षीन रक्षे. चर्मचक्षूंच्या आधाराने जो कधीच दिसत नाही, पण एकदा का हे आत्मचक्षू उघडले, हे ज्ञानचक्षू उघडले की त्याला शिवाय दुसरं काहीच दिसत नाही. आपण म्हणाल, दादा हे मग चर्मचक्षू ते आत्मचक्षू हे कसे उघडायचे, यामध्ये नेमकी बाध्यता काय आहे? बघा, जुन्या काळी आपल्या वाड्यांना झरोके असायचे. बघा, कारण खालची घरं बैठी असायची, बराच अंधार असायचा, मग वरच्या मजल्यावर झरोके करत करत तो सूर्यप्रकाश आतमध्ये आणला जायचा. म्हणजे एखादा झरोका जेव्हा तयार होतो तेव्हाच तो प्रकाश वरतून खालपर्यंत येतो. आज आम्ही देहबुद्धीमध्ये आहोत आणि आम्हाला या ज्ञानचक्षूंना प्राप्त करण्यासाठी आत्मबुद्धीमध्ये जायचंय. याच्यामध्ये हा झरोका येणं गरजेचं आहे, जेणेकरून हे ज्ञान या देहामध्ये परावर्तित होईल. ही बाध्यता कशाची आहे? हा अंधकार कशाचा आहे? हा अंधकार आहे आमच्या चित्तामध्ये वसणाऱ्या या दृश्य जगताच्या आसक्तीचा. या आसक्तीपायी या चित्तामध्ये अनंत वासना येतात. या अनंत वासना आमच्या डोळ्यामधून वाहतात. म्हणून श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात काय की परमार्थिक माणसाची परमार्थामधली प्रगती दोन पद्धतीने बघता येते. एक म्हणजे त्याची वाणी आणि दुसरं त्याचे डोळे. सज्जनो, डोळे हे परमार्थाचं फार सुंदर निदर्शक आहे. त्या डोळ्यांमधून या भगवंताचं दर्शन जर आम्हाला करायचं असेल, नाम घेताना नामीची अनुभूती आम्हाला जर घ्यायची असेल, तर या डोळ्यांनी या दृश्य जगामध्ये भोग घेण्याची वृत्ती सोडली पाहिजे. ही अनासक्ती आमच्या हृदयामध्ये निर्माण झाली पाहिजे. पण ती अनासक्ती निर्माण कशी करायची हा देखील प्रश्न आहेच ना. काय केलं असता अनासक्ती आमच्या हृदयामध्ये निर्माण होईल बरं? याचं उत्तर हेच आहे, अति आदरे सर्वही नाम घोषे. तुम्ही आत्ता याचा विचारच करू नका की माझी चित्तशुद्धी कधी होणार, हे माझे नेत्र कधी शुद्ध होणार. तुम्ही फक्त एक गोष्टीला हात घाला आणि तो म्हणजे भगवंताच्या नामाचा जयघोष करायला सुरुवात करा. आणि कसा करा? अत्यंत आदराने करा, कारण तो आहे. बघा, एखादा आंधळा मनुष्य असतो ना, त्याच्या समोर जर एखादी व्यक्ती उभी राहिली येऊन, जरी ती व्यक्ती बोलत नसली तरी त्याच्याकडे एक सिक्स्थ सेन्स असतो आणि त्या सिक्स्थ सेन्समुळं त्याला त्या व्यक्तीच्या येण्याचं, त्याच्या उपस्थितीचं स्वाभाविकपणे आतमध्ये कुठेतरी संवेदना जागृत होऊन दर्शन होतं. मला असं वाटतं की नाम घेताना आज आम्ही देखील अज्ञानाने आंधळे झालेलो आहोत की तो राम समोर येऊनही आम्हाला दिसत नाही, पण आम्ही ती संवेदना जागृत ठेवावी की तो आलाय आणि आपण तो आलाय या भूमिकेमधून अत्यंत आदराने नामघोष करावा. इथं समर्थ नामघोष शब्द वापरतात. जय जयकार रूपाने, संकीर्तन रूपाने, अत्यानंदाने आपण नामघोष करावा. बघा, नाम 3 पद्धतीने घेता येतं, वैखरीने, उपांशू आणि मनसा म्हणजे मानसिक, हृदयात. वैखरीने तुम्ही निरंतर नामाचं उच्चारण करू शकता.
उपांशूमध्ये कंठाच्या आधाराने, म्हणजे ज्याला मध्यमा म्हणतात, त्या मध्यमेमध्ये ते नामस्मरण स्पंदन रूपाने चालतं. ते इतर कोणाला ऐकू जात नाही आणि त्याही पेक्षा नाम खाली उतरतं तेव्हा ते हृदयामध्ये येतं. वैखरीच्या नामाची गंमत अशी आहे की ते एक प्रकारे या नामाला पुढं पुढं नेत जातं. पण मग या वैखरीला देखील कशी सवय लावावी? त्या वैखरीला नामाची सवय लावण्यासाठी हा नामघोष अत्यंत उपयोगाचा आहे. बघा, नामघोष याचा अर्थ थोडा वेळ आपण टाळ्या वाजवत संकीर्तन करावं, ती लय पकडावी, त्याला गावं. नाम सदा बोलावे, गावे, भावे, जनासी सांगावे. त्याला एक 10-15 मिनिटं दररोज प्रेमाने आळवावं आपण. किती गोड वाटतं ना. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 बघा, हे असं पद आपण आळवू लागलो ना की हृदयामध्ये स्वाभाविकपणे भाव जागृती व्हायला सुरुवात होते. अगदी या भजनाचा जरी विचार केला ना की हे पद कसं रचलं गेलं असेल, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. संत याची फार छान गंमत सांगतात. असं म्हणतात की कौसल्या रामाला वेगवेगळ्या नावांनी हाक मारायची. दशरथ देखील हाक मारायचा. दशरथ रामाला रघुपती म्हणायचा, तर कौसल्या राघव म्हणायची प्रेमाने. दशरथ रघुपती म्हणायचा, तर कौसल्या राघव म्हणायची. जेव्हा रामराय अयोध्येमध्ये फिरायचा तेव्हा सगळे प्रजाजन, अरे राजाराम आला, राजाराम आला असं म्हणून त्या राजारामाला अत्यंत प्रेमाने नमस्कार करायचे. पुढं काय झालं? विश्वामित्र आले, ते त्यांना वनात घेऊन गेले आणि रामाने अहिल्याचा उद्धार केला. त्यामुळं माझ्या रामाचं सगळीकडे एक नाव पडलं, पतित पावन. पतित पावन, तो पतितांना पावन करणार आहे. आणि मग अशा अहिल्याचा उद्धार करून जेव्हा राम जनकपुरामध्ये पोहोचला आणि धनुष्य यज्ञामध्ये सीतेचं वरण केलं, तेव्हा तिथं सगळेजण एकमुखाने जयघोष करू लागले, सीताराम सीताराम सीताराम. त्यामुळं रघुपती म्हणजे दशरथ, राघव म्हणजे कौसल्या, राजाराम म्हणजे अयोध्यावासी, पतित पावन म्हणजे सगळे आम्ही प्रजाजन, आणि सीताराम हे जनकपूरवासी. अशा या चरित्राचं चिंतन करता करता त्याचा नामघोष करावा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. असा जयघोष करता करता एक भाव जगत तयार होतं आणि त्या भाव जगतामध्ये त्याच्याविषयी आदर वाढू लागतो. बघा, आणि या भाव जगताची गंमत अशी आहे की जरी तुमच्या नेत्रामध्ये अनंत दोष असले तरी ते सगळे कुठं जातात? गिरी कंदरी जाई जे दूरी दोष. तुमचे दोष हे सगळे पर्वतांच्या गुहांमध्ये जाऊन कुठेतरी लपून बसतात, कारण त्यांना आता तिथं राहताच येत नाही. कारण जिथं अनंत काळ नामाचा जयघोष चालतो तिथं हे सगळे दोष असून नसल्यासारखे होतात. बघा, पण इथं गंमत अशी आहे, गिरी कंदरे जाई जे दूरी दोष, लपून बसतात, भूमिगत होतात. कधीपर्यंत? जोपर्यंत अति आदरे सर्व ही नामघोषे. तुमचं नामघोष, तुमचं हे भावजगत, यामधून तुम्ही खाली उतरला, विषयामध्ये गेला, रामाला विसरला की हे गुहेतून परत येणार. बघा, त्यामुळं रामनामाचा नित्य हव्यास आम्हाला लागला पाहिजे. आणि नव्हे काय म्हणतात समर्थ पुढं की अति आदरे बोली जे राम वाचा. या रामाचं नाम अत्यंत प्रेमाने तुम्ही घ्या. या राम नामाचा निरंतर हव्यास धरा. गिरी कंदरे जाई जे दूरी दोषे, हरी तिष्ठतु तोषला नाम तोषे. तो हरी तिथं तिष्ठत उभा राहतो. बघा, जेव्हा तुम्ही असं प्रेमाने त्याचा जयघोष करत असता
भाव जगतामध्ये तुम्ही राहत असता तेव्हा त्या हरीला तुमच्यापासून लांब जाताच येत नाही. नाम घेतानाही तो तिथं आहेच, पण नाम घेताना तुम्ही कदाचित त्याला पाहणार नाही, तर कदाचित तो रामरया तिथं आसनावरती बसून तुमच्याकडे पाहत राहील. पण इथं जेव्हा तुम्ही असा जयघोष प्रेमाने करता ना, तेव्हा समर्थ शब्द वापरतात, हरी तिष्ठतु, तिष्ठत उभा राहतो तो. नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदये रवो मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा. हा तिष्ठ उभा राहतो, कारण जिथं त्याचं संकीर्तन चालतं, जिथं तिचा नामघोष चालतो ना, तिथं तो हरी तिष्ठत उभा राहतो, एकटक आपल्या भक्ताकडे पाहत राहतो. पण असं नामघोष, असं हे भगवंताचं दर्शन हे काल्पनिक नाही, हे तुमच्या देखील प्रचितीला येऊ शकतं. मग ते प्रचितीला आणण्यासाठी काय करावं? महादेवाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. विशेषे हरा मानसी राम पीसे. महादेवाला जसं रामनामाचं वेड लागलं ना, या रामाच्या सगुण भजनाचं त्याला वेड लागलं, त्याच्या सगुण रूपाचं त्याला वेड लागलं. सज्जनो, आम्हाला देखील आमच्या जीवनामध्ये या रामभक्तीचं वेड लागलं पाहिजे बघा. कारण ही निरंतरता वेड लागल्याशिवाय येत नाही. बघा, जगामध्ये जे जे काही मोठे मोठे शास्त्रज्ञ झाले ना, त्यांनी देखील ते संशोधन केलं ना, ते एका वेडातूनच केलेलं आहे बघा. आर्किमिडीजचा सिद्धांत आपण बघतो ना, किती काळ तो शोधत राहिला की विस्थापनाचा नियम काय, आणि मग त्याला त्या पाण्याच्या टबामध्ये बसताना त्या विस्थापनाचा नियम कळाला, आणि मग तो धावत सुटला नग्न रस्त्याने. हे वेड पण नाही तर काय आहे. अनेक मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांनी त्यांचे शोध लावताना असं वेडच लावून घेतलं. इथं तर त्या परमपिता परमात्म्याचा, ज्याने या भौतिक सृष्टीला बनवलं, त्यातील संशोधन करणाऱ्या संशोधकांना जर वेड लागल्याशिवाय ते शास्त्र उलगडत नसेल, तर त्या ब्रह्मांडाच्या नायकाचा शोध आम्हाला वेड लागल्याशिवाय कसा बरं कळेल? सज्जनो, वेड लागणं म्हणजे काय? ज्याला आता इतर कुठल्याच गोष्टींचा रस येत नाही, जो एक प्रकारे त्या वास्तविकतेमध्ये जगतच नाही, तो त्याच्याच जगामध्ये रमतो. आज आम्हाला वेड खरं तर या अज्ञानरूपी जगाचं लागलंय. हा अंमल आमच्यावरती चढलाय, हे जग सत्य मानल्याचा. खरं तर हे वेड आमचं उतरलं पाहिजे, आणि आम्हाला या राम भक्तीचं वेड लागलं पाहिजे. तुम्हाला या राम नामाचा मुखाने एकदा का जयघोष करायची वृत्ती लागली की तुम्हाला त्याचं माधुर्य तुमच्या हृदयामध्ये उतरू लागतं. आणि एकदा का ते माधुर्य उतरलं ना सज्जनो, की तुम्हाला जगातला कुठलाच दुसरा रस हा कधीच आत्कृष्ट करत नाही. तुम्हाला सतत निरंतर त्या सुंदर रसाचंच पान करावंसं वाटतं. या अहिल्या मातेने देखील आपल्या स्तुतीमध्ये हेच गायलं ना, की माझं मन निरंतर तुझ्या चरणांजवळ हे मधुपान करत राहावं. ते मधुर पान एकदा का आपल्या मनाला करण्याची सवय लागली ना सज्जनो, की आम्ही या जगामध्ये असूनही जगाच्या दृष्टीने कदाचित वेडेच ठरतो बघा. मला असं वाटतं की या जगाच्या शहाणपणा किंवा वेडेपणाचं सर्टिफिकेट मिळवण्यापेक्षा आपण त्या भक्तीमध्ये असं रममाण व्हावं, की असून नसून हे जग सगळं आपल्यासाठी बघा शांत होऊन जाईल. श्री महाराजांच्याकडे एक वेडा अप्पा नावाचा त्यांचा साधक होता, शिष्य होता, भक्त होता. जगाच्या दृष्टीने तो वेडा होता, पण अप्पाच्या कडे बघत महाराज म्हणाले की त्याची पारमार्थिक भूमिका तुम्हाला कळाली नाही. तो खऱ्या अर्थाने वेडा रामभक्तीचा होता. त्यानेच खऱ्या अर्थाने त्या रामाला प्राप्त करून घेतलं. आम्ही वेडे मात्र उगीचच या जगामध्ये चिकित्सा करत करत नको असलेल्या गोष्टींचा रस चाखत चाखत जगतोय. एकदा या जीवनामध्ये हा जयघोष करा, हा नामघोष करा. आपले दोष तर जातील, पण महादेवाप्रमाणे तुम्हाला देखील या रामाचं वेड लागेल, आणि ते रामाचं वेडच त्या नामामध्ये दडलेल्या त्या नामीला तुमच्यासाठी प्रगट करायला लावेल. हे सत्य माना, सत्य माना, सत्य माना. हेच श्री समर्थांचं सांगणं. आता उद्याच्या श्लोकामध्ये आपण पुढील या भावार्थाचं चिंतन समर्थ कृपेने बघूया.
जानकी जीवन स्मरण. जय जय राम.